नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवा. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. खरं तर आज 2025 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. निर्मला सीतारमण साधारणतः 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करतील. नेमकं काय घडू शकतं, काय स्वस्त होऊ शकतं, काय महाग होऊ शकतं, या संदर्भातली सर्व अपडेट खरं तर आपल्याला या बातमीपत्राच्या माध्यमातून घ्यायची आहे. त्या संदर्भातलीच पहिली बातमी आपल्याला बघायची आहे. ती म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज बजेट सादर करणार आहे. बजेटमध्ये अर्थमंत्री कुणासाठी खजिना उघडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्वात मोठ्या अपेक्षा नोकरदार वर्गाला आहे, कारण केंद्र सरकार 10 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स न लावण्याची शक्यता आहे. तर 15 ते 20 लाखांपर्यंतच्या पगारावर 30% 25% टॅक्स लागू शकतो. शेतकरी वर्गासाठी देखील मोठी घोषणा होऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी 6,000वरून 12,000पर्यंत वाढू शकतं. तर रोजगारासाठी केंद्र सरकार नव्या घोषणा करेल ही अपेक्षा आहे. घर खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कर सवलत मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर खरेदी स्वस्त होऊ शकते. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे स्मार्टफोन सुद्धा स्वस्त होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या या बजेटकडून नेमक्या जनतेच्या काय अपेक्षा आहे आपण बघूयात. 10 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स नकोय ही अपेक्षा आहे. शेतकरी सन्मान निधीमध्ये 12,000 रुपयांपर्यंतची वाढ होणार का? नोकरीच्या संधी वाढण्याची देखील अपेक्षा आहे. शिवाय घर खरेदी करणं स्वस्त होऊ शकतं का हा सवाल आहे. स्मार्टफोन स्वस्त होणार का? आरोग्य क्षेत्रालाही मोठ्या अपेक्षा आहेत. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25चा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केलाय आणि या आर्थिक पाहणी अहवालावरूनच पुढील वर्षभरातील धोरणांची रूपरेषा ठरवली जाते. मात्र या आर्थिक पाहणी अहवालात कोणत्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्या बघूयात. तर आपण पाहतोय आर्थिक पाहणी अहवालात काय आहे. देशाचा जीडीपी वाढीचा दर 6.3 ते 6.5% राहण्याची शक्यता आहे. शिवाय औद्योगिक वाढीचा दर 6.2% राहणार असं सध्या तरी सांगितलं जातंय. पुढच्या 6 महिन्यांमध्ये खाण्यापिण्याच्या किमती नियंत्रणात राहणार असा हा अंदाज आहे. तर भाज्यांच्या दरात घट, तर चांगली आवक राहिल्यानंतर महागाई सुद्धा यावेळेस मर्यादित राहील. तर अर्थव्यवस्थेतील परकीय गुंतवणुकीतील घट तात्पुरती आहे. आपण एकंदरीतच पाहतोय सार्वजनिक खर्च व्यावसायिक अपेक्षांमुळे गुंतवणुकीला चाललेला आहे आणि 2025च्या चौथ्या तिमाहीमध्ये महागाई देखील कमी होण्याचा अंदाज हा सध्या तरी वर्तवला जातोय. AI मुळे बेरोजगारी वाढण्याचा तर पगार घटण्याचा अंदाज आहे. तर 2025-26 मध्ये आर्थिक स्थिती स्थिर राहण्याची देखील शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. तर परकीय गुंतवणूक आणि खासगी खर्चामुळे बाजारात आता अस्थिरता राहण्याचा अंदाज आहे. आर्थिक पाहणी अहवाल नेमका काय सांगतोय आपण पाहिलं आणि या हिशोबानेच पुढचं बजेट जे आहे ते समोर येत असतं. आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. या बातम्या सुद्धा बजेट संदर्भातल्या आणि इतर काही राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आहेत, पाहूयात. मध्य रेल्वेवरती आज कल्याण आणि मागणी दरम्यान रात्री ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे आता शेवटची कर्जत लोकल 11.51ला सुटणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रविवारी ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड या स्थानकादरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी कांदिवली दरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 पर्यंत ब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचा बोजवारा उडाल्याचं समोर येत आहे. गेल्या 6 दिवसांमध्ये तब्बल 400 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ही प्रशासनावर ओढावली आहे. 650 लोकल विलंबानं धावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे अक्षरशः मेगा हाल झाले आहेत. जपान या ठिकाणच्या टोकियो या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बसवला जाणार आहे. संपूर्ण देशभरात पुतळ्याची रथयात्रा सुरू आहे. आम्ही पुणेकर ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन आणि महाराष्ट्र शासनाकडून हा उपक्रम सुरू आहे. हा पुतळा सध्या नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात आलेला आहे.
सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीच्या प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस असा प्रतिसाद मिळतोय। मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारं उत्पन्न दुपटीनं वाढलंय। नामशेष झालेल्या चन्ना ऑफिबियस या जगातील अत्यंत दुर्मिळ स्नेककडे जातीचा शोध ठाकरे फाउंडेशनने लावलेला आहे। तर 1840 मध्ये चेल नदी प्रणालीमधून या जातीचं वर्णन करण्यात आलं। चन्ना ऑफिबियस या स्नेककडे जातीची नोंद 80 वर्षांपूर्वी करण्यात आलेली होती। त्यानंतर अनेक शोध आणि वैज्ञानिक प्रयत्न करून देखील ती आढळलेली नव्हती। अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करण्यावरून किन्नर आखाड्यात मोठा संघर्ष सुरू आहे। ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवणं लक्ष्मीनारायण यांना महागात पडले। लक्ष्मीनारायण यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून आता हटवण्यात आलेलं आहे। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केली आहे। नाशिकच्या सिडको परिसरातील शांतीनगरमध्ये सामूहिक नमाज पठणाला हिंदू नागरिकांनी विरोध केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं। बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्यानं स्थानिकांना त्रास होतोय। अनधिकृत नमाज पठणावर बंदी आणण्याची मागणी नागरिक करत आहेत। संसदेत बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरून काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। राष्ट्रपती अखेरपर्यंत बोलताना खूप थकलेल्या जाणवत होत्या। बोलताना शेवटी त्यांना बोलता येत नव्हतं असं म्हणत त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना बिचारी महिला असं संबोधलं। जालना तालुक्यातल्या सारवाडी स्थानकाजवळ एका बेसावध ट्रक चालकानं थेट रेल्वेच्या पटरीवर ट्रक चढवला। पटरीवर एकीकडे ट्रक अडकला होता तर दुसऱ्या दिशेने भरधाव वेगात तपोवन एक्सप्रेस येत होती। मात्र पटरीवर ट्रक अडकल्याचं रेल्वे पायलटने पाहिलं। त्यानंतर ट्रेनचा वेग कमी केला, ट्रेन थांबवली। रेल्वे पायलटनं दाखवलेल्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला। तमिळनाडू महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे। ट्रकमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचा अचानक स्फोट झालाय। सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झालेली नाही। गुजरातमधल्या दाहोद या जिल्ह्यामध्ये पोलिसांनी एका मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीच्या मुहूर्ताला पकडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय। पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने 1 किलोमीटरपर्यंत शेतात पळणाऱ्या चोराला ताब्यात घेतलंय। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी ही मागणी नितेश राणेंनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली। त्या संदर्भात त्यांनी अधिकृत पत्र देखील दादा भुसे यांना दिलं। बुरखा घातलेला असू देत किंवा मग बिना बुरखा घातलेला असू दे, कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली। लाडकी बहीण या योजनेच्या अर्जात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंचा बोगस लाडक्या बहिणींना हा इशारा आहे। बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा प्रकार आणि हा गैरप्रकार अर्ज पडताळणीच्या वेळी निदर्शनास आलाय। या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे, ही माहिती तटकरेंनी दिली आहे। बीड सरपंच देशमुखांचे कुटुंबीय रविवारी सकाळी भगवानगडावर जाणार आहे। महंत नामदेव शास्त्रींची भेट घेत त्यांना सरपंच हत्या प्रकरणातील पुराव्यांची फाईल सादर करणार आहे, ही माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे। तब्बल 53 दिवसांपासून आपल्याला टार्गेट केलं जातंय। संकटाच्या काळामध्ये भगवानगड पाठीशी उभं राहिलं असं धनंजय मुंडे म्हणाले। सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलं। नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या चांगल्याच भडकल्या। मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहिती नसावी, त्यामुळे धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे नामदेव शास्त्रींना देणार असं दमानिया यांनी म्हटलंय। महंत नामदेव शास्त्री यांच्यावर दबाव असेल यावर विश्वास बसत नाही। मात्र ते असे बोलत असतील तर हे भयंकर आहे। यात राज्याची मोठी हानी आहे। खून केल्याचा आनंद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या असा त्याचा अर्थ होतो असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं।
धनंजय मुंडे यांना भगवानगडाचा पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. मात्र मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी यावरून नामदेव शास्त्रींना लक्ष्य केलं. स्वतःला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले होते, ही टीका महाजन यांनी केली आहे. पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंनी आमदार सुरेश धस यांचे आरोप फेटाळले. माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही असं भास्कर केंद्रे यांनी म्हटलं. भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. त्यामुळे मुलीचं लग्न कर्ज काढून केल्याचं केंद्रे यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलंय. सरपंच हत्येप्रकरणी बजरंग सोनवणे पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. मुंडेंच्या राजीनाम्याबाबतही सोनवणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कराडची सीबीआय आणि ईडी चौकशी करण्याची मागणी सोनवणेंनी केली आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची एसआयटी कोठडी आज संपली होती, त्यामुळे त्याला कोर्टात हजर केलं होतं. सुरक्षेच्या दृष्टीने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ही सुनावणी झाली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कौवत ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. त्यांनी वाळू माफियांचे साठेलोटे असणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं. बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांचं निलंबन केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खोट्या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या अटकेचा डाव होता, हा आरोप करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना झालेली आहे. आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी. शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे नेते अशोक धोडी यांच्या हत्येसंदर्भात एक मोठी माहिती समोर येते आहे. भावानेच अशोक धोडी यांची हत्या केली आहे अशी माहिती आता पोलिसांनी दिली. अविनाश धोडी आणि अशोक धोडी हे दोघेही सख्खे भाऊ आहे. संपत्तीच्या वादातून त्यांची हत्या झाली आहे असं पोलिसांनी सांगितलंय. गुजरातमधल्या रिग्राम मालापलिया या ठिकाणी एका बंद दगड खाणीमध्ये धोंडींचा मृतदेह आढळलेला आहे. दरम्यान भाऊ अविनाश सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यांचे दुश्मन होते, त्यांच्या शक्यता होती, याच्या बाबतीतली नावं समोर आली. त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं. अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाऊ आहे. जो मयत आहेत त्यांचे सक्के भाऊ आहेत. त्यांचे घरगुती वाद पण होते, त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत. परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आखावा लागला याविषयीची माहिती मिळू शकते. आणि यानंतर पुढे काही राजकीय बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी पुण्यात भाकरी फिरवणार असे संकेत दिले. उद्धव ठाकरे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरे स्वतः शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. राज्यपाल होणं म्हणजे तोंडाला कुलूप लावणं असं म्हणत छगन भुजबळ यांनी राज्यपाल पदाला स्पष्ट नकार दिला. पुण्यातील एका मुलाखतीत राज्यपाल पदावरून छगन भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर भुजबळांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. छगन भुजबळ यांनी आता प्रथमच भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले. एका मुलाखतीत बोलताना भाजपबरोबर काम करण्यात अडचण नसल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप जर ओबीसींसाठी काम करत असेल तर मला त्यांच्यासोबत काम करण्यास अडचण नाही असं भुजबळ म्हणाले. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांवर संतापले. नागरिकांचे 4 तासांमध्ये 350 निवेदन आले. तुम्ही कामात दिरंगाई करत असल्यानं नागरिकांना असे निवेदन घेऊन यावं लागतंय असं बावनकुळे म्हणाले. यापुढे दिरंगाई न करण्याची तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली आहे. एसटी कामगारांसह विविध समस्यांबाबत त्यांनी सरनाईकांना निवेदन दिलं. दरम्यान सरनाईकांचा एसटी संघटनेकडून सत्कार करण्यात आला. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या. रायगडचा आपण पाहतोय. कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली आहे. अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंनी ही याचिका दाखल केली. महेंद्र थोरवे यांनी खोटा प्रचार, डमी उमेदवार उभे करून विजय मिळवल्याचा सुधाकर घारेंचा दावा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा येईनचा नारा दिलेला आहे। विश्व मराठी संमेलनाचं काल त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि यावेळेस त्यांनी विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा पुन्हा येईन असं म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना कामकाजाचं वेळापत्रक ठरवून दिलंय। त्यानुसार सर्व मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये राहणार आहे। गुरुवार ते शुक्रवार राज्यभरात विभागाच्या कामाचा आढावा बैठक ते घेतील। शनिवारी आणि रविवारी आपल्या मतदारसंघातील प्रश्न ते मार्गी लावतील। मोठी बातमी ती म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीला 5 दिवस बाकी आहे आणि असं असताना राजकीय भूकंप झालाय। आम आदमी पक्षाच्या 8 आमदारांनी राजीनामा दिलाय। दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, मात्र त्याआधीच 8 आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना हा मोठा धक्का बसलेला आहे। इतकंच नाही तर आपमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे असा गंभीर आरोप या आमदारांचा आहे। अरविंद केजरीवाल यांनी या सर्व आमदारांची तिकीटं देखील कापलेली होती। आणि यानंतरची पुढची बातमी टेन्शन वाढवणारी आहे। जीबीएस सिंड्रोम संदर्भातली बातमी आहे, कारण राज्यात जीबीएस सिंड्रोममुळे तब्बल 5 जणांचा बळी गेलाय। तर मागच्या तब्बल 24 तासांमध्ये आपण पाहतोय 3 बळी गेले। धायरीमधल्या 60 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा सुद्धा मृत्यू यामध्ये झालेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर हॉस्पिटलमध्येच त्यांचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळी गुरवमध्ये राहणाऱ्या 36 वर्षाच्या तरुणाचा आणि नांदेड गावातील 65 वर्षीय नागरिकाचा ससून रुग्णालयामध्ये मृत्यू झालाय। पुण्यात शुक्रवारी जीबीएसच्या आणखी 10 रुग्णांची भर पडली असल्याचं देखील बघायला मिळतंय। तर एकूण रुग्णसंख्या 140 वरती पोहोचलेली आहे। याशिवाय 25 रुग्णांवरती यशस्वी उपचार झाले आणि त्यांना घरी सुद्धा सोडण्यात आलं असल्याचं बघायला मिळतंय। मात्र चिंता वाढलेली आहे, कारण तब्बल 5 जणांचा मृत्यू या सिंड्रोममुळे झालेला आहे। याशिवाय राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी मजुरांविरोधात कल्याण पोलीस उपायुक्तांनी दंड ठोपटले। कल्याण डोंबिवलीमधील सर्व हॉटेल व्यावसायिक, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर्स, ठेकेदार यांना इशारा देण्यात आला। संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर आढळल्यास कारवाई देखील होणार आहे। नागपूर या ठिकाणच्या रिंग रोडवरती दुभाजकाच्या मध्ये असलेली अशोकाची झाडं विनापरवानगी कापण्यात आली। या प्रकरणी पर्यावरण प्रेमींकडून राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। पोलीस या संदर्भात पुढचा तपास करतायत। दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पुण्यातल्या भोरमधील उतरवली या गावातल्या परीटमाळ परिसरामध्ये अचानक वणवा पेटला आणि या वणव्यामध्ये वनसंपत्तीचं मोठं नुकसान झालंय। वणव्यात वनसंपत्तीबरोबर गवत देखील जळून खाक झाले। जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। शिवाय चारा जळाल्यानं 12 ते 15 शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस तोडणीनंतर शेतात ऊसाचे पाचट जाळू नये यासाठी कृषी शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन केलं जातंय। मात्र शेतकरी ऐकायला तयार नाही आहे। पाचट जळाल्यानं शेतजमिनीच्या आरोग्याचं, पर्यावरणाचं आणि मानवी आरोग्याचं मोठं नुकसान होतंय अशी बाब समोर आली आहे। उल्हासनगरच्या शांतीनगरमध्ये स्टार ऑटो या कार विक्री करणाऱ्या दुकानाला आग लागली आहे। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय। तर आगीत मोठं नुकसान झालेलं आहे, तरी सुदैवानं जीवितहानी मात्र झालेली नाही। मावळ या ठिकाणच्या कार्ला आठवडे बाजारात भलमोठं आंब्याचं झाड कोसळलंय। 6 जण जखमी झाले। त्यातील एका भाजी विक्रेत्याची प्रकृती गंभीर आहे। तर यामध्ये 2 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। दुपारची वेळ असल्यानं बाजारात गर्दी कमी होती, त्यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ मात्र टळला असल्याचं बघायला मिळतंय। हिंगोली या ठिकाणी भरधाव ऑटो रिक्षामधून 3 विद्यार्थिनी कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि या अपघातामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर 2 विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झाल्या। आश्चर्याची बाब म्हणजे रिक्षाचं नुकसान अथवा रिक्षा चालकाला कुठलीच इजा झालेली नाही आहे, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे।
यानंतर पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे मेट्रो 6 मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या जागेच्या मालकीबाबत आता राज्य सरकारने केंद्राशी समन्वय साधलेला आहे, ही माहिती आहे. स्वामी समर्थ नगर विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग या ठिकाणच्या 15 हेक्टर जागेच्या मालकी प्रश्नाबाबत केंद्र सरकारसोबत समन्वय साधलेला आहे. तर हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं स्पष्टीकरण राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयामध्येही देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता मेट्रो कारशेडचा तिढा सुटणार का, हाच खरा प्रश्न आहे. यानंतर पुढची बातमी खरं तर मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची. कल्याण आणि वांगणी दरम्यान फुटओव्हर ब्रिजचा मुख्य गडर उभारणीसाठी रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जातोय. त्यामुळे शेवटची कर्जत लोकल 11:51 CSMT वरून सुटणार आहे. मध्यरात्री 1:30 ते 3:30 पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार असल्याचं कळतंय. तर आपण पाहतोय एकूण 3 ठिकाणी गर्डर उभारले जाणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये कल्याण आणि कर्जत विभागादरम्यान उपनगरीय सेवा देखील बंद असणार आहेत. पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा धावता आढावा. नवी मुंबईच्या सीवूड्समधील ऑर्किड इंटरनॅशनल शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला. 5 वर्षीय विद्यार्थ्याला तब्बल 4 तास शाळेतील डे केअर सेंटरमध्ये डांबून ठेवण्यात आलेलं होतं. याशिवाय शाळेची पूर्ण फी भरलेली असताना देखील फी न भरल्याचं कारण पुढे करण्यात आलं. या प्रकरणी ऑर्किड शाळेच्या मुख्याध्यापिका आणि महिला कोऑर्डिनेटरवरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. अवैधरित्या देशी कट्टा बंदूक घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मोठ्या शिताफीने आता वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुन्हेगाराकडून 52,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. वाकड पोलिसात त्याच्याविरुद्ध आधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुणे गुन्हे शाखेने तब्बल 25 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलेलं आहे. उच्चभ्रू विमाननगर आणि मार्केट यार्ड परिसरात एकूण 3 कारवाया करण्यात आल्या. एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळे त्याची चौकशी झाली तेव्हा 19 लाखांचं ड्रग्ज त्याच्याकडून जप्त करण्यात आलं. नंदुरबार शहरात आणि नवापूर तालुक्यामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईमध्ये 3 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय, तर 6 जणांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर आता पुढची बातमी बघूयात. आज खरं तर गणेश जयंतीचा उत्साह दिसतोय आणि त्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिरामध्ये भाविकांची सकाळपासून गर्दी दिसते आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लावलेल्या आहेत. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट सुद्धा या ठिकाणी करण्यात आली. थेट जाऊयात पुण्यात दगडूशेठ मंदिरातून आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी आढावा घेतला. बघूया. आज गणेश जन्म उत्सव आहे, त्यानिमित्ताने पुण्यातील दगडूशेठ मंदिरामध्ये भाविकांची आज पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत. आपण पाहतोय पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आज गणेश जन्म उत्सव आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आज पहाटेपासून केले जातात. दर्शनासाठी खरं तर बाहेर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. वेगवेगळे कार्यक्रम आज गणेश जयंतीनिमित्त या ठिकाणी दगडूशेठ मंदिरामध्ये घेतले जात आहेत. एकूणच आपण पाहिलं तर पुण्यातील वाहतूक पोलिसांनी जो दगडूशेठ समोरून शिवाजी रस्ता जातो तोही बंद करण्यात आलेला आहे. या मंदिराला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.